विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण 9th क्लास जॉमेट्री मॅथमॅटिक्स पार्ट सेकंड या पेपरमध्ये पहिलं प्रकरण बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री सुरुवात केलेलं आहे. आणि या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पॉईंट, लाईन अँड प्लेन या कन्सेप्टचा स्टडी केला. त्याचबरोबर कोऑर्डिनेट ऑफ अ पॉईंट, डिस्टन्स ऑफ अ पॉईंट यावर बेस्ड असणारा पहिला प्रॅक्टिस सेट आपण पूर्ण केलेला आहे. यानंतर आपण या प्रकरणामध्ये पुढच्या आणखी काही कन्सेप्टकडे या ठिकाणी मूव्ह करणार आहोत आणि त्यावर आधारित पुढचा प्रॅक्टिस सेट आपल्याला बघायचा आहे. तत्पूर्वी सगळ्यांनी माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, पॉईंट, लाईन अँड प्लेन या तिन्ही संकल्पना या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थित समजावून घेतलेल्या आहेत. आता आपण वन बाय वन काही कन्सेप्ट या ठिकाणी समजून घेणार आहोत. त्यातला पहिला कन्सेप्ट असणार आहे दॅट इज लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट सगळ्यांनी आपापल्या नोटबुकमध्ये याला नोट करायचं आहे. लाईन सेगमेंट सगळ्यांना हे वेल नोन आहे की ज्यावेळेस आपण कलेक्शन ऑफ पॉईंट्स घेत असेल, इफ वी कन्सिडर अ कलेक्शन ऑफ पॉईंट, असे जर पॉईंट मी जर एकत्रित घेतले आणि विथ सम इनिशियल अँड टर्मिनल पॉईंट, ज्या ठिकाणी इनिशियल पॉईंट मी जर ए घेत असेल आणि फायनल पॉईंट मी जर बी कन्सिडर करत असेल, तर साधारणपणे अशा प्रकारच्या फिगरला आपण लाईन सेगमेंट कॉल करणार आहोत. इट इज द कलेक्शन ऑफ पॉईंट्स अँड विच आर ऑन द लाईन. लाईनवरचे आपण कलेक्शन घेतलेले आहेत पॉईंटचे आणि ज्याचा इनिशियल आणि टर्मिनल पॉईंट आहे असं आपण ग्राह्य धरू शकतो. मोरओव्हर दिस लाईन ए बी हॅज अ डेफिनेट लेंथ. लाईन ए बीला एक डेफिनेट लेंथ असणार आहे. याची मेजरमेंट आपल्याला घेता येऊ शकते. ठीक आहे, हा झाला पहिला कन्सेप्ट दॅट इज द लाईन सेगमेंट, जो आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचा होता. त्यानंतर पुढचा पार्ट आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत दॅट इज द रे. सेकंड, रे कशाला कॉल करायचं ते आपण बघूया. फार सिंपल आहे. आपण जर एक इनिशियल पॉईंट कन्सिडर करून समजा या ठिकाणी आणि एका डायरेक्शनमध्ये सगळ्या पॉईंटचं कलेक्शन जर घेत असेल आणि ॲरो डिनोट करणार आहे की इन्फायनाईट डिस्टन्सपर्यंतचे आपण पॉईंट कलेक्ट करणार आहोत. सो इफ आय कन्सिडर द इनिशियल पॉईंट टू बी ए अँड समवॉट पॉईंट और समथिंग सी, देन ए सी इज अ रे. ए सी हा काय असणार आहे? रे असणार आहे. याला एक इनिशियल पॉईंट असतो जो की या ठिकाणी ए आहे आणि एका डायरेक्शनला तो इन्फायनाईट डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला रेची लेंथ ही ठरवता येऊ शकणार नाही. ठीक, त्यानंतर आपल्याला पुढचा कन्सेप्ट समजावून घ्यायचा आहे दॅट इज ऑफ द कॉन्ग्रुअंट सेगमेंट. थर्ड केस, कॉन्ग्रुअंट सेगमेंट. कॉन्ग्रुअंट सेगमेंट कशाला म्हणायचं ते आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. नाउ congruent segment is nothing but a segment having equal length. ज्या सेगमेंटची लेंथ ही इक्वल असणार आहे, देन such a segment are congruent. such segment are congruent. लक्षात घ्या, समजा आपण उदाहरणामध्ये असं ग्राह्य धरलं, इफ आय सपोज इफ लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, से फॉर एक्झाम्पल, अँड लेंथ ऑफ सी डी दिस इज ऑल्सो इक्वल टू 5 सेंटीमीटर, then we can say that these two segments, segment AB and segment CD, are congruent, and we will write segment AB आणि कॉन्ग्रुएन्सीसाठी आपण या सिम्बॉलचा यूज करणार आहोत. दोन आडव्या रेषा घेऊन त्यावरती या प्रकारचा सिम्बॉल घेणार. सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट CD. दोन सेगमेंट्स हे कॉन्ग्रुएंट कधी असणार आहे? इफ दे हॅज द इक्वल लेंथ. हा पुढचा कन्सेप्ट झाला. आणि यानंतर या पुढचा कन्सेप्ट आहे जो आपल्याला आणखी एक डेफिनेशनसाठी आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे, दॅट इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट.
सेगमेंटचा मिड पॉईंट कशाला कॉल करायचं त्यासाठी आपल्याला ही डेफिनेशन किंवा ही संकल्पना बघायची. त्यासाठी आपण एक सेगमेंट घेऊया. सपोज दिस इज द सेगमेंट ए बी, दिस इज द सेगमेंट ए बी. आणि मी जर असं म्हणत असेल की या ए बीची टोटल लेंथ इफ आय सपोज इट इज टू बी समवॉट 10 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर ए बीची लेंथ आहे असं गृहीत धरूया. आणि मी जर या ए बीच्या दरम्यान एक पॉईंट घेतला, इफ आय सपोज इट इज अ पॉईंट सी, आणि सी मुळे जर या ए बीचे दोन सारखे डिवायडेशनमध्ये दोन सारखे भाग होत असतील, म्हणजेच काय, ए पासून सी पर्यंतचं डिस्टन्स हे 5 सेंटीमीटर झालं असं आपण गृहीत धरूया, अर्ध. आणि राहिलेला जो काही पोर्शन आहे, शिल्लक राहणारा पोर्शन हा सी पासून डी पर्यंतचा हा पोर्शन परत एकदा आपण काय गृहीत धरूया की 5 सेंटीमीटर आहे. तर या सी मुळे या ए बीचे इक्वल दोन पार्ट्स तयार झालेत या ठिकाणी. द पॉईंट विच डिवाइड्स द गिवन सेगमेंट इन अ 2 इक्वल पार्ट्स, सच अ पॉईंट इज कॉल्ड ॲज द मिड पॉईंट ऑफ अ सेगमेंट. तशा पॉईंटला आपण सेगमेंटचा काय कॉल करणार आहोत, मिड पॉईंट कॉल करणार आहोत. लक्षात येते सगळ्यांना. या संकल्पना घेऊन आपल्याला पहिला प्रॅक्टिस सेट झाल्यानंतर सेकंड प्रॅक्टिस सेट या ठिकाणी बघायचा आहे. So we are having the practice set and we have the first question from that. See what we have given. The following table shows the point on a number line and their coordinates. Points दिलेले आहेत आणि त्याचे coordinate दिलेले आहेत. Decide whether the pair of segments given below are congruent or not. खाली दिलेले जे काही pair of segments आहेत ते congruent आहे किंवा नाही आपल्याला ठरवायचं आहे. So for that फर्स्ट पेअर मी या ठिकाणी लिहितोय. सेगमेंट डी ई, दिस इज कॉन्ग्रुअंट विथ द सेगमेंट ए बी. डी इज कॉन्ग्रुअंट विथ सेगमेंट ए बी आहे किंवा नाही हे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. त्यामुळे आपण अगोदरच ठरवण्याऐवजी दोघांना आपण सेपरेट घेऊया, सेगमेंट डी ई अँड सेगमेंट ए बी. आता दोन सेगमेंट्स कॉन्ग्रुअंट आपल्याला दाखवायचं असेल तर आपल्याला त्यांची लेंथ ही घ्यावी लागणार आहे, लेंथ काढावी लागणार आहे. ठीक. सो फ्रॉम द टेबल आपल्याला कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट डी एकदा मी सुरुवातीला घेतोय. पॉईंट डी इज गिवन टू बी, डीचे कोऑर्डिनेट काय दिलेलं आहे, विच इज गिवन टू बी -7. वेर ॲज द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ई, ईचे कोऑर्डिनेट आपल्याला दिलेले आहेत 9. आणि सगळ्यांना वेल नोन आहे की या दोन पॉईंटमधलं डिस्टन्स मला काढायचं असेल डी कॉमा ई, तर आपण काय करत असतो, ग्रेटर कोऑर्डिनेटमधून स्मॉलर कोऑर्डिनेट हा मायनस करतो. विच इज द ग्रेटर वन, डेफिनेटली 9 इज द ग्रेटर वन. 9 मायनस स्मॉलर हा निगेटिव्ह असल्यामुळे आपण एक ब्रॅकेट प्लेस करूया. सो विच इज इक्वल टू 9 मायनस मायनस बिकम +7. सो वी आर गेटिंग length of or distance between D and E is 9 + 7 16. Hence आपण असं म्हणता येईल की लेंथ ऑफ DE डिस्टन्स म्हणजेच त्यामधलं लेंथ असणार आहे 16. ठीक आहे. नाव इन सिमिलर फॅशन, अगदी त्याच पद्धतीने आपण पुढच्या सेगमेंटचा विचार करूया जो यासोबत दिलेला आहे. कोऑर्डिनेट ऑफ कोणत्या पॉईंटचं कोऑर्डिनेट घ्यायचं आपल्याला त्या ठिकाणी, ए बी हा आपल्याला दिलेला आहे, त्यामुळं ऑफ पॉईंट ए, आणि जे आपल्याला या टेबलमध्ये दिलेले जे आहेत -3. अँड कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट बीचे कोऑर्डिनेट आहे 5. हेन्स डिस्टन्स बिटवीन ए कॉमा बी इज गिवन बाय the difference between the larger coordinate minus the smaller. Larger one is 5 minus already smaller minus असल्यामुळे ब्रॅकेट घ्यावं लागेल आपल्याला -3. so which is equal to 5 minus minus 5 minus minus become +3, so it will be equal to 8. So the distance between A comma B comes out to be 8. So that means length of AB
इज इक्वल टू 8. आणि आपण जर या दोन व्हॅल्यूज जर ऑब्झर्वेशन करत असेल, कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज ऑब्झर्व करायचे आपल्याला, दॅट इज लेंथ ऑफ डी is equal to 16 and length of AB is given to be 8. What this implies? This implies that this length of DE is not congruent with, congruent नाहीये कोणासोबत, लेंथ ऑफ AB किंवा नॉट इक्वल आहे असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून या दोघांमध्ये कॉन्ग्रुएन्सीचे रिलेशन असणार नाही. दॅट इज सेगमेंट DE, सेगमेंट D, this is not congruent with segment AB. So in this way we can have the example. अतिशय सोपं हे एक्झाम्पल आहे. कॉर्डिनेटवरून डिस्टन्सेस काढायचे आणि त्यानंतर ते इक्वल असेल तर कॉन्ग्रुएंट आहे असं आपण म्हणणार आहोत, अदरवाईज कॉन्ग्रुएंट नाही. याच टेबलवर आधारित हे दोन आणखी या ठिकाणी जोड्या दिल्या आहेत. त्या दोन्ही जोड्या तुम्ही सगळ्यांनी आपापल्या वहीमध्ये ट्राय करायच्या आहेत. हे झालं पहिला क्वेश्चन यामधला. नाउ वी विल मूव फॉर द क्वेश्चन नंबर 2. दुसऱ्या क्वेश्चनकडे आता मूव करत आहोत. क्वेश्चन नंबर 2 इज लाईक दिस. राईट डाऊन. क्वेश्चन नंबर 2. Point M is the midpoint of segment AB if AB equal to 8, then find length of AM ची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे. वन ऑफ द व्हेरी सिम्पलेस्ट एक्झाम्पल व्हॉट वी हॅव गिवन, M इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट AB. आपल्याला असं सांगितलं गेलेलं आहे की AB ही एक सेगमेंट आहे AB, आणि ABचा M हा मिड पॉईंट आहे. याचा अर्थ काय होतो, M मुळे ह्या दोन जे सेगमेंट झाले ते इक्वल असणार आहेत. त्याचबरोबर मला असंही सांगितलं गेलेलं आहे की थ्रूआउट AB ची लेंथ हाऊ मच इज गिवन, 8 गिवन टू अस, 8 वी हॅव गिवन. आणि काय फाइंड आउट करायचं आपल्याला, वी हॅव टू फाइंड द लेंथ ऑफ AM. A आणि M मधली लेंथ काढायची आहे. किती असेल बरं विद्यार्थी मित्रांनो, इट इज डेफिनेटली half of AB, that is the 4. Just a matter of writing now. So see how to write. Given point M is midpoint of segment AB. सेगमेंट AB चा हा काय मिड पॉईंट आहे. ऑल्सो आपल्याला लेंथ दिलेली आहे, लेंथ ऑफ AB विच इज गिवन टू बी 8, अँड हेन्स M हा जर मिड पॉईंट असेल तर आपण असं लिहू शकतो, लेंथ ऑफ AM इज हाफ ऑफ 1/2 टाइम्स, हाफ असली पाहिजे, निंपट असली पाहिजे कुणाच्या, लेंथ ऑफ AB च्या निंपट असली पाहिजे. सो विच इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाइड बाय 8. आणि फायनली आपल्याला मिळत आहे लेंथ ऑफ AM विच इज इक्वल टू 4 युनिट. लेंथ ऑफ AM इक्वल टू 4 युनिट. अतिशय सोपं आहे. मिड पॉईंट या संकल्पनेचा उपयोग या ठिकाणी केलेला आहे. सगळ्यांनी हे व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे आपापल्या वहीमध्ये स्क्रीनशॉट घेऊन. नाउ वी मूव फर्दर फॉर द क्वेश्चन नंबर 3. See what the question is given. Point P is the midpoint of segment CD. Point P हा midpoint आहे. If CP, this is given to be 2.5, CP is given to be 2.5. Hence we have to find the length of CD. Now in this example we are having the different situation. See what is given. P is the midpoint of segment AB, CD, sorry. आपण एक सेगमेंट घेऊया CD.
या सी डीचा मिड पॉईंट हा या ठिकाणी दिलेला आहे पी, ज्यानं या सी डीचे दोन इक्वल पार्ट होतील मिड पॉईंट असल्यामुळं. आणि मोरओव्हर आपल्याला लेंथ दिलेली आहे, सी पासून पी पर्यंतची लेंथ दिलेली आहे. हाऊ मच इज गिवन 2.5. आणि कोण कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला? वी हॅव टू कॅल्क्युलेट द टोटल लेंथ सी डी. किती असेल बरं? किती असणार आहे? इट विल बी डेफिनेटली इक्वल विथ 5. दॅट इज द ट्वाइस ऑफ द मिड पॉईंट सेगमेंट ऑर हाफ. सी पीच्या ट्वाइस असणार 5. कसं लिहायचं ते आपण आता या ठिकाणी बघणार आहोत. सो लेट स्टार्ट विथ द गिवन. काय दिले त्यापासून आपण स्टार्ट करूया. वी हॅव गिवन दॅट point P is midpoint of segment CD. Also which value is given? That is length of CP. This is given to be 2.5. Length of CP given to be 2.5. Hence आपल्याला कोण कॅल्क्युलेट करायचं आहे? लेंथ ऑफ सी डी कॅल्क्युलेट करायचं आहे. इट विल बी डबल ऑफ कोणाचे डबल असणार? दॅट इज द डबल ऑफ सी पी. लेंथ ऑफ सी पी, सी पीच्या डबल असणार. सो 2 मल्टिप्लाइड बाय सी पीची लेंथ आपल्याला दिलेली आहे 2.5. सो दॅट इज व्हेरी सिम्पल कॅल्क्युलेशन फॉर अस. दॅट इज लेंथ ऑफ सी डी कम्स आउट टू बी 5 युनिट. लेंथ ऑफ सी डी इज इक्वल टू 5 युनिट. लक्षात येतं आहे विद्यार्थी मित्रांनो? 2 एक्झाम्पल्स आहेत. मिड पॉईंटवर टोटल लेंथ दिली होती पहिल्या एक्झाम्पलमध्ये, त्यावरून अर्धा भाग काढला. अर्धा भाग दिला होता त्यावरून टोटल लेंथ काढली. ठीक आहे. नाव नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4. इफ ए बी इक्वल टू 5 सेंटीमीटर, BP equal to 2 centimeter and AP this is equal to 3.4 centimeter. Compare the segment. सेगमेंटचं कंपॅरिझन आपल्याला करायचं आहे. लहान मोठेपणा आपल्याला ठरवायचं आहे. सो फॉर दॅट लेट अस वी विल राईट फर्स्ट ऑफ ऑल गिवन सेगमेंट्स. गिवन AB equal to 5 centimeter, BP equal to 2 centimeter and AP this is given to be 3.4 centimeter. ठीक आहे. दिस इम्प्लाइज दॅट, याचा अर्थ असा होईल, आपण सगळ्यात लहान्यापासून स्टार्ट करूया. विच वन इज द स्मॉलर डिस्टन्स? 2 इज द स्मॉलर वन. 2 इज लेस दॅन फॉलोड बाय त्यापेक्षा ग्रेटर कोण असणार आहे? 3.4. दिस इज लेस दॅन 5. आणि म्हणून यावरून आपल्याला काय कन्क्लूड करता येऊ शकतं? दिस इम्प्लाइज दॅट 2 म्हणजेच कोण असणार आहे? BP. BP is less than 3.4 means AP is less than the larger one AB. So this is the comparison of the given 3 segments. Quite a simple thing to do. अतिशय सोपी ही गोष्ट आहे आपल्याला करण्याच्या दृष्टिकोनातून. नाव वी विल मूव फॉर द क्वेश्चन नंबर 5. 5व्या क्वेश्चनकडे आपण जाऊया. तुमच्या बुकमध्ये हा दिलेला आहे. काही क्वेश्चन्स आपल्याला दिलेले आहेत, फिगरच्या आधारे आपल्याला त्याला सॉल्व करायचे आहेत. बघूया कसं सॉल्व करता येऊ शकतं. सो राईट द आन्सर ऑफ फॉलोइंग क्वेश्चन विथ रेफरन्स टू द गिवन फिगर. ठीक आहे. फर्स्ट राईट द नेम ऑफ अपोजिट रे ऑफ RP. RP हा रे, याच्या अपोजिट रेचं नाव लिहायचं आहे. काय असू शकेल बरं RP रेचं अपोजिट रेचं नाव? इट विल बी इक्वल विथ RS लिहू शकतं कोणी, किंवा RT देखील लिहू शकतं, कसंही चालेल. RPच्या अपोजिट कोण असणार? रे RT. ठीक आहे. सो आपण हे या ठिकाणी मेन्शन करूया. पहिल्या क्वेश्चनचं आन्सर असणार आहे इट विल बी इक्वल टू, आपण इथे लिहूया फार झालं तर, क्वेश्चन नंबर फर्स्टचा आन्सर रे RT विल बी द आन्सर. ठीक आहे. नाउ क्वेश्चन नंबर 2. राइट द इंटरसेक्शन ऑफ
ऑफ रे पी क्यू अँड आर पी. पी क्यू आणि आर पी याचं इंटरसेक्शन आपल्याला लिहायचं आहे. आता पी क्यू आपण या ठिकाणी घेऊयात. पी क्यू सेगमेंट दिसतोय सगळ्यांना. रे पी क्यू घ्यायचा आहे. रे पी क्यू हा या ठिकाणी या डायरेक्शनने चालला आणि यासोबत आर पी हा आपण दुसऱ्या रंग कलरने घेतोय म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हा इथून सुरू होतोय आणि याच डायरेक्शनने जाणार असा. काय कॉमन सेक्शन यामध्ये दिसतोय बरं आपल्याला? इट विल बी डेफिनेटली पी पासूनचा सेक्शन हा दोघांमध्ये कॉमन आहे. सो दुसऱ्याचा आन्सर काय असणार आहे? रे पी क्यू हा दोघांमध्ये कॉमन आहे. कोणता रे कॉमन असणार आहे? रे पी क्यू. क्वेश्चन नंबर 2चा आन्सर असणार आहे रे पी क्यू. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3, राईट द युनियन ऑफ कोणाकोणाचं युनियन आहे? पी क्यू आणि क्यू आर. पी क्यू रे पी क्यू हा या डायरेक्शननं चाललेला अँड रे क्यू आर म्हणजे क्यू पासून स्टार्ट होणार आहे आणि हा अपोजिट डायरेक्शनला चालला आहे. ह्या दोघांचं युनियन एकत्रित करून काय तयार होताना दिसते आपल्याला? आपल्याला टोटल लाईन तयार होताना दिसती आहे. म्हणजेच ही लाईन पी क्यू म्हणा, आर पी म्हणा, कोणतीही लाईन आपण म्हटलं तरी चालेल या टोटल लाईनला. आणि म्हणून यांचं युनियन आपल्याला काय मिळत आहे? इट विल बी नथिंग बट क्वेश्चन नंबर 3चा आन्सर लाईन. आपण कोणतेही 2 पॉईंट घेऊन आपण लाईनचं नाव या ठिकाणी मेन्शन करू शकतो. लाईन पी क्यू. ठीक आहे. नाव आफ्टर दॅट क्वेश्चन नंबर 4. फोर्थ क्वेश्चन काय सांगतो आहे? स्टेट द रे ऑफ विच सेगमेंट क्यू आर इज सबसेट. सेगमेंट क्यू आर आपण या ठिकाणी पॉइंट आउट करूया. सेगमेंट क्यू आर हा सेगमेंट कोणत्या रेचा सबसेट आहे असा रे आपल्याला मेन्शन करायचा. मग आपण फार सिंपल आहे. आपण क्यू पासून सुरुवात करून रे कोणत्याही डायरेक्शनला घेतलं, समजा या साईडला क्यूनं सुरुवात केला इनिशियल पॉईंट क्यू, तर रे क्यू आर म्हणू शकतो आपण, रे क्यू टी म्हणू शकतो, रे क्यू एस म्हणू शकतो, चालेल. किंवा एस पासून सुरू केला तर रे पी क्यू म्हणता येईल, रे पी क्यू आर पी म्हणता येईल, आर क्यू म्हणता येऊ शकतं. आणि म्हणून याचा आन्सर आपल्याला लिहिणं फार काही अवघड जाणार नाही. क्वेश्चन नंबर 4, रे जर मी क्यू पासून रे लिहायला सुरुवात केला तर इट कॅन बी क्यू आर. हा इन्फायनाईट डिस्टन्स ट्रॅव्हल करतो ज्यामध्ये सेगमेंट क्यू आर हा येऊ शकेल. ठीक आहे. यासोबत आपण आणखी देखील रेज या ठिकाणी मेन्शन करता येऊ शकतात. क्यू आर हा रे झाला. त्यानंतर एस आर पासून सुरुवात केला तर रे आर क्यू हा देखील या ठिकाणी होऊ शकतो. राईट. क्वेश्चन नंबर पुढचा घेऊया आपण. राईट द पेअर ऑफ अपोजिट रे विथ कॉमन एंड पॉईंट आर. आर हा एंड पॉईंट घेऊन आपल्याला अपोजिट रे लिहायचा आहे. मग कोणते कोणते होऊ शकतात ते? आर क्यू आणि आर एस किंवा आर टी. क्वेश्चन नंबर 5, रे क्यू हा इनिशियल पॉईंट घ्यायचा आहे, नाही सॉरी आर हा इनिशियल पॉईंट आपल्याला घ्यायचं सांगितलं गेलेलं आहे आणि त्यामुळं आर क्यू अँड रे आर टी. आर क्यू अँड आर टी. राईट एनी 2 रेज विथ कॉमन एंड पॉईंट एस. कोणतेही 2 पॉईंट कॉमन एंड पॉईंट एस असणारे 2 रेज लिहायचे आहेत. जसं आपण या ठिकाणी एक उदाहरण पाहिलं होतं त्याच पद्धतीनं क्वेश्चन नंबर 6 देखील आपल्याला सहज लिहिता येऊ शकतो. यस हा कॉमन पॉईंट असला पाहिजे, स्टार्टिंग पॉईंट असला पाहिजे. मग एखादा विद्यार्थी असाही लिहू शकतो एस क्यू एस टी किंवा एस पी असं लिहिलं तरी चालेल. सो रे एस क्यू अँड रे एस टी. एस क्यू अँड एस टी अपोजिट रे घेतले, आपण एकाच डायरेक्शनचे देखील घेता येऊ शकतात. ठीक आहे. आणि त्यानंतर फायनल, राईट द इंटरसेक्शन ऑफ सेट एस पी अँड एस टी. एस पी अँड एस टी याचं इंटरसेक्शन आपल्याला लिहायचं आहे. सो हिअर इन फिगर एस पी हा या डायरेक्शननं चाललेला आहे, रे एस पी इकडे, आणि एस टी हा या डायरेक्शननं चाललेला आहे. दोघांमध्ये फक्त एकच पॉईंट कॉमन दिसतो आपल्याला. कोणता बरं? दॅट इज द इनिशियल पॉईंट. आणि म्हणून या दोघांचा कॉमन पॉईंट आपल्याला आन्सरमध्ये लिहायचा आहे. 7चा आन्सर. त्यांचं इंटरसेक्शन हा काय असणार आहे? पॉईंट एस. पॉईंट एस हा
त्याचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन असणार आहे. देन वी आर हॅव्हिंग द फायनल क्वेश्चन नंबर 6 फ्रॉम दिस प्रॅक्टिस सेट. अतिशय सोपा आहे. एक नंबर लाईन आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड आहे आणि ज्या नंबर लाईनमध्ये आपल्याला 3 क्वेश्चन्स दिलेले आहेत. स्टेट द पॉईंट विच आर इक्विडिस्टंट फ्रॉम बी. पहिलं, बी पासून इक्विडिस्टंटवर असणारे पॉईंट्स आपल्याला लिहायचे आहे. इक्विडिस्टंट बघा, बी पासून इकडे 2 युनिट अंतरावर ए आहे आणि बी पासून अपोजिट डायरेक्शनला 2 युनिट अंतरावर कोण आहे, सी. सो बी पासून इक्विडिस्टंट अंतरावर असणाऱ्या पॉईंटची जोडी कोणती होऊ शकते, ए अँड सी होऊ शकते. एक विद्यार्थी सहज हे मांडू शकतो आपण. फार झालं तिकडे खाली लिहूया पहिल्या क्वेश्चनचा आन्सर. क्वेश्चन नंबर फर्स्ट अँड इट्स आन्सर्स टू बी पॉईंट ए अँड सी. अशीच पुढची जोडी आपण तयार करता येऊ शकते. कसं ते बघा. नाव बी पासून 1 2 3 4 युनिट अंतरावर, बी पासून इकडे 1 2 3 4 युनिट अंतरावर डी आहे आणि इकडे कोण आहे, पी. आणि म्हणून पुढची जोडी देखील आपण या ठिकाणी इंट्रोड्यूस करू शकतो आणि ती कोणती असणार आहे, पी अँड डी. लक्षात येतं विद्यार्थी मित्रांनो सर्वांना, ठीक. त्यानंतर अगदी सेम पुढचा क्वेश्चन तुमच्यासाठी मी ठेवत आहे. काय, राईट द पेअर ऑफ पॉईंट्स विच आर इक्विडिस्टंट फ्रॉम क्यू पासून इक्विडिस्टंटवरचे पॉईंट तुम्हाला लिहायचे आहे. ॲज वेल ॲज वी हॅव टू फाइंड सम डिस्टन्सेस यू व्ही पी सी व्ही बी अँड यू एल. आता डिस्टन्सेस कसे कॅल्क्युलेट करायचे, नंबर लाईनवरती दिलेले आहेत. तुम्ही नंबर लाईनवरती बघून देखील या ठिकाणी केलं तरी हरकत नाही. नंबर लाईनवरती पॉईंट जरी टाकून घेतले, जसं यूचा पॉईंट या ठिकाणी दिलेला नाही आहे, -4 यानंतर तुम्ही इथं -5 टाकून घेऊ शकता. -2 नंतर इथे -3 होईल कॉर्डिनेटसाठी. आणि या पद्धतीनं आता तुम्हाला सगळ्यांचे डिस्टन्सेस हे सहज काढता येऊ शकतात. बघा 4च्या नंतर इथे 5 तुम्हाला मांडून घ्यायचं आहे. आणि आता प्रत्येक पॉईंटची कॉर्डिनेट घेऊन लार्जर कॉर्डिनेटमधून स्मॉलर कॉर्डिनेट मायनस करा, तुम्हाला आन्सर मिळणार आहे. फार कमी होमवर्क या व्हिडिओमध्ये तुम्हाला देत आहे. सिंपल शेवटचा क्वेश्चन आहे हा, तुम्ही होमवर्कच्या वहीमध्ये पूर्ण करून ठेवायचा आहे. आजच्या पिरियडला आपण थांबूयात.